प्रॉब्लेम हा आहे की ChatGPTवर अकाउंट तर सगळीच काढतात, परंतु ChatGPTला यूज कसं करायचं ते कोणालाच माहित नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ChatGPTमध्ये प्रॉम्प्ट लिहायला येते, त्याला ChatGPT वापरायला एकदम इझी जाणार आहे. पण मी तुम्हाला अशी एक सिंपल ट्रिक सांगणार आहे. त्या सिंपल ट्रिकचा यूज करून तुम्ही स्टेप बाय स्टेप एकदम ChatGPT मास्टर्स होऊन जाचीला. आणि ChatGPTचा यूज करून तुम्ही AI जनरेटेड थंबनेल बनवू शकता सा, इंस्टाग्राम कव्हर बनवू शकता सा, एकदम इझी मध्ये इमेज देखील जनरेट करू शकता सा, ते पण एका क्लिक मध्ये, ते पण मी सांगितलेल्या ट्रिकने. मित्रांनो, आजच्या डेटमध्ये ChatGPTने कितीतरी जणांचे काम एकदम इझी करून ठेवले आहे. मी आता कितीतरी जणांना पाहिलं आहे की ChatGPTवर स्कूलचं होमवर्क, कॉलेज होमवर्क सगळेजण करतच आहेत. आता या एका टूलमुळे कितीतरी जण पैसे मिळवत आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ChatGPTचा यूज कसा करायचा असतो आणि याचा लाईव्ह डेमो देखील दाखवणार आहे. आता सगळ्यात पहिला तर आपण YouTube थंबनेल कसं तयार करायचं ते बघायचं आहे. आता या थंबनेलला क्रिएट करायला तुम्हाला एक रेफरन्स थंबनेल एक लागणार आहे. आता सगळ्यात आधी इथे Pinterest वर जावा आणि तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड इथे टॉपिक सर्च करा आणि तुम्ही टॉपिक सर्च केल्यावर तुम्हाला टॉपिक रिलेटेड ढीग थंबनेल बघायला मिळतील. आणि या थंबनेल मधला तुम्हाला एक थंबनेल सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जे पण थंबनेल आवडला आहे त्या थंबनेलला डाउनलोड करा आणि ChatGPT ओपन करून घ्या. आणि ChatGPT ओपन करून झाल्यावर तुम्हाला मगाचा रेफरन्स थंबनेल आणि तुमचा एक इमेज अपलोड करून घ्यायचा आहे. आणि सिंपली मी जसा प्रॉम्प्ट लिहिले तसं तुम्ही देखील लिहू शकता सा, आणि त्याला तुम्ही अपलोड केला तुमच्या समोर असं जनरेशन चालू होईल. आणि हे सगळं झाल्यावर तुमचं थंबनेल तयार आहे. त्यावर टॅप करून तुम्ही तुमच्या थंबनेलला डाउनलोड देखील करू शकता सा. आता 2 नंबरला आपण बघायचा इंस्टाग्राम कव्हर थंबनेल कसं तयार करायचं आहे ते देखील विथ प्रॉम्प्ट. आता सगळ्यात पहिला तर तुम्हाला हा प्रॉम्प्ट लागणार आहे. आता या प्रॉम्प्ट मध्ये सिंपली तुम्हाला एक टायटलचं टॉपिक दिसत असेल, त्यामध्ये तुमच्या रीलचं टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. आणि हा प्रॉम्प्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळूनच जाईल. आणि आता टॉपिक सिलेक्ट करून झाल्यावर तुमचा इमेज एक सिलेक्ट करून घ्या आणि तिथं अपलोडच्या ऑप्शनवर टॅप करा. आणि ही सगळी प्रोसेस झाल्यावर तुमचा इंस्टाग्राम प्रोफेशनल कव्हर थंबनेल तयारच आहे. आणि याला तुम्ही डाउनलोड करून तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवर एकदम प्रोफेशनल यूज देखील करू शकता. आता तिसरा टॉपिक आहे इमेज इन्हान्समेंट. ही सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. आता यासाठी तुम्हाला अजून एका प्रॉम्प्टची गरज आहे. हा प्रॉम्प्ट इथं पेस्ट करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ज्या पण इमेजला इन्हान्स करायचा त्या इमेजला अपलोड करून घ्या. आणि तुम्ही इमेज अपलोड केल्यावर तुमचा इमेज 10 सेकंदात इमेज इन्हान्स होऊनच जाईल. आता इथं तुम्ही इमेज मध्ये डिफरन्स बघू शकता सा. आणि या स्टेपचा यूज करून तुम्ही तुमचा इमेज एकदम इझिली इन्हान्स देखील करू शकता सा. आता चौथा टॉपिक आपण बघायचा आहे की ChatGPTवर इन्फॉर्मेशन टेबल कसं तयार करायचं असतंय. आता सगळ्यात पहिला तर तुम्ही ChatGPT ओपन करून घ्या आणि तुम्हाला कोणत्या देखील टॉपिकचा टेबल पाहिजे आहे तो इथं टॉपिक सिलेक्ट करून घ्या आणि विथ टेबल असं सर्च करा. आणि आता मी इथं YouTube मॉनिटायझेशन वर टेबल तयार करणार आहे. आता मी तसा अपलोड केल्यावर माझ्यासमोर असा टेबल आला देखील. आता इथं मला एकदम डिटेल मध्ये माहिती आली आहे, तुम्ही बघू शकताय. सबस्क्रायबर 1000, वॉच टाइम 4000, शॉर्ट पॉलिसी 10 मिलियन व्ह्यूज इन 90 डेज, 2 स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कम्युनिटी गाईडलाईन्स. आणि असंच तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता सा तुमच्या स्कूलसाठी किंवा कॉलेजसाठी. आणि ChatGPTची आणि टेलिग्राम चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोच आणि तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आता जर तुम्ही AI बद्दल जाणून नाही घेतला तर ज्याला कोणाला AI येते तो तुमचा जॉब रिप्लेस करू शकतोय. तर आता हा ChatGPTचा व्हिडिओ तुम्हाला देखील आवडला असेल तर मला ChatGPT अशी कमेंट करून नक्की सांगा. मला देखील समजेल किती जणांना व्हिडिओ हा आवडला आहे. आणि हा तुम्हाला जर युट्यूबवर ग्रोथ करायचा असेल तर मी युट्यूब रिलेटेड असे 15 सेटिंग सांगितलं आहे ते तुम्ही अप्लाय करून तुमची रीच एकदम डबल करू शकता सा. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा आणि अशा टेक व्हिडिओसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब देखील करू शकता सा आणि त्याचबरोबर बेल आयकन देखील दाबू शकता सा. चला.